महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला आज पाहणार आहोत। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळेला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। पुण्यात आक्रोश मोर्चा। पुण्यातल्या मोर्चात टार्गेट धनंजय मुंडे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। धनंजय मुंडे राजीनामा देणार। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरामध्ये जनआक्रोश मोर्चे निघतायत। आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळेला वाल्मिक कराडच्या आकाला टार्गेट करण्यात आलं। त्याचबरोबर धनंजय मुंडेंवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली आहे। या मोर्चात संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखही सहभागी झाले होते। ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे सीडीआर काढा। इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला, कुठं ते थांबले, त्यांना कोण भेटले, त्या सगळ्यांचे सीडीआर काढा। काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या। एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठीराखण करत नाही। आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या। प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये, त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा आकाचा आका अडचणीत येईल असा इशाराच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलाय। आमचं म्हणणं आहे सरकारच्या बाहेर ठेवा। राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा। सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना। ज्या दिवशी वाटल की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सहआरोपी केले नाही, काही मोकामध्ये घातले नाहीत, 302 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सहआरोपी केले नाहीत, मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली, संतोष भयांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सरकारनंच केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं। खंडणीखोरांचा मास्टरमाइंड पुण्यात राहतो याचा पुनरुच्चार खासदार बजरंग सोनवणेंनी केलाय। त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याचीही सध्या चर्चा सुरू आहे। आपला मूळ उद्देश काय आहे तर संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे, हे गँगवॉर संपले पाहिजे। हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून पुण्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे याला 302 मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे। परभणीमध्ये निघालेल्या आक्रोश मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आकाच्या आकाबाबत प्रश्न विचारले होते, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता सुरेश धस यांना सुनावलेला आहे। हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। आम्हाला या प्रकरणात त्यांच्यासारखं राजकारण करायचं नाहीये, पण सुरेश धस हे जर त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं ऐकत नसतील, हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकत नसतील, तर मग यांना कोणाचा वचप, कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही? संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपलं आणण्याचं काम ते करतायत। म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा, अन्यथा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करतायत। वाल्मिक कराड याच्यासह आतापर्यंत 7 आरोपींना अटक झाली आहे। यात कृष्णा आंधळे या आरोपीचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही। या सगळ्याचा मास्टरमाइंड आकाचा आका आहे असं सगळेच नेते सांगतायत। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।